नमस्कार श्रोते हो. आज आपण भगवान बुद्धांच्या जीवनातील एक अत्यंत सुंदर, रंजक आणि हृदयस्पर्शी कथा ऐकणार आहोत. ही गोष्ट आपल्याला नात्यांची आणि प्रेमाची एक वेगळीच ओळख करून देते. चला तर मग ऐकूया ही अद्भुत कथा. एकेकाळी भगवान बुद्ध आपल्या भिक्खूंना आणि शिष्यांना सोबत घेऊन साकेत नावाच्या एका नगरातून जात होते. ते नगराच्या वेशीवर पोहोचताच एक अतिशय भावनिक प्रसंग घडला. एका वृद्ध ब्राह्मणाने बुद्धांना पाहिले आणि तो धावतच त्यांच्याकडे आला. बुद्धांच्या जवळ येताच तो त्यांच्या चरणी नतमस्तक झाला. त्याने बुद्धांचे पाय घट्ट धरले आणि तो हमसून हमसून रडू लागला. रडता रडता तो गदगदून म्हणाला, "अरे माझ्या बाळा, माझा मुला, कुठे होतास तू इतके दिवस? आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांची काळजी घेणं हे एका मुलाचं कर्तव्य नाही का रे? तू इतका मोठा काळ आम्हाला दर्शन का दिलं नाहीस? पण असो, अखेर आज माझी डोळे भरून तुला पाहण्याची इच्छा पूर्ण झाली. आता चल, तुझ्या आईलाही तुला पाहू दे. ती तुझीच वाट पाहत आहे." भगवान बुद्धांनी अतिशय शांतपणे हे सर्व ऐकून घेतले. त्याने त्याला कोणताही विरोध केला नाही किंवा काहीही न बोलता मौन पाळून त्या वृद्धाच्या बोलण्याला संमती दिली. तो आनंदलेला वृद्ध बुद्धांना आदराने आपल्या घरी घेऊन गेला आणि त्याने घरात भगवंतासाठी एक सुंदर आसन मांडले. घरात पाऊल ठेवताच त्या ब्राह्मणाच्या पत्नीची नजर बुद्धांवर पडली. ती देखील धावत आली आणि बुद्धांच्या पाया पडून ढसाढसा रडायला लागली. ती म्हणाली, "माझ्या सोन्या, तू इतकी वर्ष कुठे गायब होतास? आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना म्हातारपणे आधार देणं हे मुलाचं काम नाही का?" मग तिने प्रेमाने घरातल्या इतर मुलांना हाक मारली. "मुलांनो, इकडे या लवकर. बघा, तुमचा भाऊ आला आहे. या आणि तुमच्या भावाच्या पाया पडा." त्या वृद्ध ब्राह्मण जोडप्याने बुद्ध आणि त्यांच्यासोबत आलेल्या सर्व शिष्यांच्या खूप प्रेमाने पाहुणचार केला. सर्वांना त्यांनी पोटभर आणि आदराने भोजन वाढले. जेवण झाल्यावर भगवान बुद्धांनी सर्वांना एक अतिशय मोलाचा उपदेश दिला. ते अगदी सोप्या भाषेत समजावून सांगू लागले. माणसाचे आयुष्य खरोखरच खूप छोटे आहे. 100 वर्षाच्या आतच माणसाचा मृत्यू होतो. जर चुकून एखादा माणूस त्यापेक्षा थोडे जास्त जगलाच तरी म्हातारपणाच्या आजारांनी शरीर जीर्ण होऊन शेवटी मरण हे येतच. लोक आयुष्यभर हे माझे आहे, ते माझे आहे करीत संपत्तीसाठी आणि माणसांसाठी शोक करत असतात. पण या जगात कोणतीही संपत्ती कायमची नसते. ती एक ना एक दिवस नष्ट होणारच असते. मृत्यू आल्यावर सर्व काही इथेच सोडून जावे लागते. तरीही काही लोक मूर्खासारखा विचार करतात की ही गोष्ट माझी आहे. पण जे शहाणे लोक आहेत, जे या गोष्टींचे सत्य ओळखतात, ते या मोहातून बाहेर पडतात आणि सर्व संग परित्याग करून मुक्तपणे राहणे पसंत करतात. जसा एखादा माणूस जागा असताना आजूबाजूच्या गोष्टी पाहू शकतो, पण झोपल्यावर त्याला काहीच दिसत नसते, तसेच आपले प्रिय लोक आपला काळ संपवून हे जग सोडून गेल्यावर आपल्याला कधीच परत दिसत नाहीत. जे लोक आज आपल्या आजूबाजूला आहेत, दिसतात, बोलतात, त्यांना आपण नावाने हाक मारतो, पण जेव्हा ते मरण पावतात आणि कायमचे निघून जातात तेव्हा फक्त त्यांचे नावच मागे उरते. जे लोक सतत गोष्टींना माझे बनवण्याचा धडपडीत असतात, ते कधीच दुःख, रडारड आणि लोभ सोडू शकत नाहीत. मात्र जे ज्ञानी आणि शहाणी लोक आहेत, ते या सगळ्या संपत्तीचा आणि मोहाचा त्याग करून मोकळ्या आकाशाखाली मुक्तपणे जीवन जगतात. एकांतात साधना करणाऱ्या आणि शांत मनासोबत राहणाऱ्या भिक्खूच्या बाबतीत सर्वजण हे मान्य करतात की तो पुन्हा जन्म घेण्यासाठी या जगात परत येणार नाही. शहाण्या माणसाला कोणत्याही गोष्टीचा आधार नसतो किंवा त्याला कशाची आसक्ती नसते. त्याच्यासाठी कोणीही खूप जवळचे किंवा खूप दूरचे नसते. जसे कमळाच्या पानावर पाण्याचा थेंब कधीही टिकत नाही, ते पान कोरडेच राहते, अगदी तसेच कोणत्याही दुःखाचा आणि मोहाचा या शहाण्या माणसांवर कोणताही परिणाम होत नाही. पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या गोष्टींनी ते कधीच विचलित होत नाहीत किंवा दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवत नाहीत. भगवान बुद्धांचा हा अत्यंत सुंदर आणि साधा उपदेश ऐकून त्या वृद्ध ब्राह्मणाला आणि त्याच्या पत्नीला जीवनाचे खरे सत्य समजले आणि त्यांना तिथेच ज्ञान प्राप्त झाले. यानंतरनं भगवान बुद्ध आसनावरून उठून अंजनवन नावाच्या आपल्या ठिकाणी परतले.
इकडे धर्मसभेत बसलेले बुद्धांचे शिष्य आपापसात आजच्या घटनेवर चर्चा करू लागले. त्यांना खूप मोठे प्रश्न पडले होते. ते म्हणाले, त्या म्हाताऱ्या ब्राह्मणाला हे नक्कीच माहीत असेल की तो बुद्धांचा खरा पिता नाही. संपूर्ण जगाला माहीत आहे की भगवान बुद्ध हे पूर्वी राजकुमार सिद्धार्थ होते. राजा शुद्धोधन हे त्यांचे वडील आणि राणी महामाया त्यांच्या आई होत्या. हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. मग तरीही त्या वृद्ध जोडप्याने बुद्धांना आपला मुलगा असल्याचा दावा का केला? आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे बुद्धांनी हे सगळे कसे काय मान्य केले? यामागे काय रहस्य असू शकेल? भिक्खूंचे हे बोलणे बुद्धांच्या कानावर पडले. ते म्हणाले, माझ्या भिक्खूंनो, त्या वृद्ध आईवडिलांनी मला आपला मुलगा मानले ते अगदी बरोबर होते. शिष्यांना हे समजले नाही म्हणून त्यांनी विनंती केली. तेव्हा बुद्धांनी भूतकाळातील एक विलक्षण गोष्ट सांगून यामागचे रहस्य उलगडले. बुद्ध म्हणाले, भिक्खूंनो, हा जो वृद्ध ब्राह्मण आहे तो एका पाठोपाठ एक अशा माझ्या सलग 500 जन्मामध्ये माझा जन्मदाता पिता होता. त्यानंतरच्या 500 जन्मामध्ये तो माझा सक्का काका होता. आणि त्यापुढील आणखीन 500 जन्मामध्ये तो माझा आजोबा होता. आणि ती जी त्याची पत्नी आहे ती सलग 500 जन्मामध्ये माझी माता होती. पुढच्या 500 जन्मामध्ये माझी मावशी होती. आणि त्यानंतरच्या 500 जन्मामध्ये ती माझी आजी होती. अशा प्रकारे या ब्राह्मण जोडप्याने तब्बल 1500 जन्म माझे स्वतःच्या मुलासारखे पालनपोषण केले आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता आणि पहिल्याच भेटीत तुम्हाला त्याच्याबद्दल खूप आपुलकी आणि जवळीक वाटते, तेव्हा त्याच्यावर नक्की विश्वास ठेवा. शेवटी भगवान बुद्ध म्हणाले, तुम्ही ज्या जोडप्याबद्दल आता बोलत आहात ते 1500 जन्मामधील पती पत्नी हेच ते वृद्ध ब्राह्मण आणि त्याची पत्नी आहेत. आणि त्या सर्व जन्मामध्ये त्यांनी लहानाचे मोठे केलेलं ते मूल मीच होतो. तर श्रोते हो, ही होती ती 1500 जन्मांची अनोखी आणि मन हेलावून टाकणारी कहाणी. यातून आपल्याला शिकायला मिळते की नात्यांची वीण खूप खोल असते. या कथेमधून तुम्ही काय शिकलात हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.